रोज इतका सतत पाऊस सुरू असतो की रोजचे कपडे सुद्धा सुकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय बरं करता? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मग आपण काय करतो, तर जिथे नाही तिथे पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये नुसतं कपडेच दिसतात. पण जर आपल्याकडे एक चांगलं स्टँड असेल तर, आता स्टँड घ्यायचं म्हटलं तर भरपूर पैसे लागतात आणि 2,000च्या वरतीच ते स्टँड आहे. मग आता करावं तर करावं काय? तर आज मी घरच्या घरी तुम्हाला अगदी कितीही जाड कपडे असले, आता बघा ही पाय पुसणीच मी गेले 2 दिवस झाले टाकली, पण सुकतच नाहीये. पण जेव्हा मी हा स्टँड बनवला ना, जबरदस्त कसलेही कपडे यातून मस्त सुकतात आणि दिवसभर जरी पाऊस आला, अगदी पंख्याच्या खाली सुद्धा कपडे व्यवस्थित सुकल्या जातात. आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने बघा बास्केट, टोपलं याला तुम्ही जे म्हणत असाल ते. मी बघा या टोपल्याचा वापर जे आहे ते फ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी करत होते, पण आता हे फार जुने झालेत, माझ्याकडे 3 आहे. तर म्हटलं चला आता याचा वापर ना आपण पावसाळ्यासाठी करूयात. तर मी आज यापासूनच स्टँड बनवून तुम्हाला दाखवणार आहे. आता हे करत असताना जर तुमच्याकडे हे नसेल, तर मग तुम्ही काय घेऊ शकता, तर बघा अशा पद्धतीचे होल असलेली चाळणी असते तुमच्याकडे, याचा वापर करू शकता जर जुनी वगैरे झाली असेल तर. किंवा अशी पुरणाची चाळणी असते, त्याला होल पाडून सुद्धा तुम्ही हे करू शकता. किंवा रवा गाळ्याची जी चाळणी असते बघा, रवा गाळ्याच्या चाळणीचा सुद्धा तुम्ही इकडे वापर करू शकता. रव्याची असेल तर बेस्ट, ती कशी करायची याची व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलाय. हवं तर मी या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ नक्की टाकेल. आता मी हीच बास्केट का निवडली, याला ऑलरेडी होल आहे, त्यामुळे आपल्याला होल पाडायचं बिलकुलच गरज नाही. फक्त होलमध्ये आपल्याला अशा पद्धतीने दोरी टाकायची आहे. आता आपल्याला अशी दोरी लागणार आहे. दोरी बघा जास्त आपल्याला जाडसर घ्यायची नाहीये, अगदी एवढी मी घेतली बघा, अशीच घ्यायची आहे. थोडी मोठीवाली घ्यायची नाहीये, म्हणजे या होलमधून ती व्यवस्थित गेली पाहिजे. सगळ्यात पहिले आपल्याला याला हँगर बनवायचं आहे. म्हणजे याला हँग करता आलं पाहिजे आपल्याला कुठेही. जर फार पाऊस पडायला लागला आणि ऐनवेळी जर आपले कपडे खूप ओले आहेत, तर अशा वेळेस आपण घरामध्ये हे व्यवस्थित कुठेही हँग करू शकू. यासाठी आपल्याला हे मजबूत असं हँग करण्यासाठी वरती व्यवस्थित त्याला आकार देणं आणि व्यवस्थित ती दोरी कापून ती सील करणं खूप गरजेचं आहे. तर व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे, दोन्ही बाजूनी सेम अंतर तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे सील करून घ्यायचंय. आता सील करण्यासाठी आपण नंतर पुढे मीच सांगणार आहे, पण तोपर्यंत मी इकडे ना अशी गाठ मारून घेते आपण आता, कारण आपल्याला खालच्या साईडने सुद्धा याला व्यवस्थित करून घ्यायचंय. जे ऑलरेडी होल या बास्केटला दिलेले आहेत, मी त्याच होलचा वापर करणार आहे. तुम्ही बघू शकता भरपूर होल आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या प्रत्येक होलमध्ये ना ही दोरी घालू शकता आणि हे हँगर बनवू शकता. कपड्यांचं हँगर एवढं जबरदस्त आहे. पण हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, मला कमेंट करून नक्की सांगा, आणि म्हणजे मला तुमचे ना आभार मानता येतील. आता बघा मी दोरी ना इकडे ऑलरेडी कापून घेतलेली आहे, म्हणजे मला किती लांब हे ठेवायचंय त्या हिशोबाने तुम्हाला तसं करायचं. आता हा पार्ट मी स्किप केलाय, कारण हा खूप सोपा पार्ट आहे. सगळ्यात पहिले वरचा हँगिंग पोर्शन तयार केल्यानंतर ह्या दोऱ्यांना समप्रमाणामध्ये म्हणजे लांबीला बरोबर कापून घ्यायच्यात, म्हणजे एकसारखं आपलं जे आहे हे तयार होईल. अशी या होलमध्ये दोरी घालायची. आता इथे प्लास्टिक के स्टीलचे जे चिमटे तुमच्याकडे असेल, त्या चिमट्याचं जी रिंग असते बघा, त्या रिंग मधून तुम्हाला ही दोरी काढायची आहे. आता बघा आपण जर याला अशीच गाठ मारली आणि जर आपण एखाद्या वेळेस असं केलं की एखादं जास्त जड कपडा आहे बाबा, तो लटकवला तर ते निघून जाईल. तर त्यासाठी याला परमनंट सोल्युशन आपल्याला बनवायचं आहे. तर मी इकडे बघा दिवा लावलेला आहे, मेणबत्ती तुम्ही घेऊ शकता आणि याला आपण सील पॅक करणार आहोत. आता हे करत असताना एकदम सावधानीने करायचंय, कारण ही दोरी नाही म्हटलं तरी हे प्लास्टिक असतं आणि आपल्या हाताला लागलं तर आपला हात जळू शकतो. तर दोन्ही टोकं एकमेकांना अशी जोडायची आणि त्या आगीवरती धरायची आणि नंतर थोडंसं हलकं थंड होऊ द्यायचं आणि पटकन आपल्या हाताने असं लावून घ्यायचं. ते लगेच कडक होऊन जातं. अशा पद्धतीने बघा एकदम जबरदस्त आपण सील पॅक करून घेतलेला आहे. मी लेंथ ही मीडियम ठेवली आहे, ना जास्त मोठी ना जास्त छोटी ठेवलेली आहे. या पद्धतीने आता जो वरचा आपण हँग करून घेतला होता ते सुद्धा मी असं सील पॅक करून घेते आहे. हवं तर तुम्ही याला परमनंट चांगलं बनवण्यासाठी जर तुमच्याकडे जुना हँगर असेल, तर जुना हँगर डायरेक्टली याला लावायचा आणि हँग करून द्यायचं, असंही तुम्ही करू शकता. तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते. किंवा मग मेटलची बांगडी घ्यायची, मेटलची बांगडी वाकवायची आणि त्याचं सुद्धा हँगर तयार करायचं. तुम्हाला जसं वाटेल ना तसं तुम्ही याने करू शकता. आता बघा या बास्केटला खूप सारे होल आहेत, त्यामुळे काय करायचं, जो खालचा पोर्शन आहे, जे खालचे होल आहे ते सगळ्यात लॉंग त्याची लेंथ ठेवायची, दुसऱ्या लाईनला त्याच्यापेक्षा कमी असं करायचं. म्हणजे एक वेळेस तुम्ही भरपूर कपडे सुद्धा लावू शकता आणि एकात एक जर खूप सारे कपडे ठेवले तर ते सुकत नाही, कारण तिथून हवा ना पास होत नाही म्हणून. तर त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. पण मी हे
जे हँगर बनवते आहे हे अशा गोष्टींसाठी, जसं की आपलं इनर वेअर्स असतील, सॉक्स असतील, नॅपकिन असतील, हे ना सुकत नाहीत आणि यामध्ये जर हे सुकले नाही ना तर एक कुबट असा वास येतो आणि तो बिलकुल आपल्याला चांगला वाटत नाही. आपण भलेही किती फॅब्रिक सॉफ्टनर वापरलं तरी. तर त्यामुळे मी त्याच्यासाठी हे हँगर वापरते आहे. आता जे मोठे कपडे आहेत त्यासाठी आपण हँगरचा वापर करू शकतो. म्हणजे हँगरमध्ये ते घातले आणि कुठेही आपण टांगून दिले तर रात्री फॅन खाली ते सुकतात. पण छोटे कपडे मात्र तसं होत नाही आणि छोटे कपडे आपण हँगरला व्यवस्थित हँग सुद्धा करू शकत नाही. सो त्यासाठीच हे जबरदस्त आहे. याला तुम्ही अगदी मोठ्यातला मोठा कपडा सुद्धा हँग करून ठेवू शकता. फक्त जे काही वरचं हँगिंग आहे तिथे मात्र तुम्हाला मजबूत बनवावं लागेल. ते मजबूत बनलं म्हणजे तुम्ही इथे खाली कसाही करू शकता. मी इथे फक्त 4 ते 5 तुम्हाला अशी डिझाईन दिसते आहे बघा, त्या डिझाईनमध्ये फक्त 5 हे करणार आहे. कारण आपल्याकडे आम्ही सुद्धा 2च माणसं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने जास्त करायचं असेल जास्त करू शकता. रोज रोज तर आपल्या घरी एवढे नॅपकिन किंवा सॉक्स धुवायला नसतात. सो अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या प्रत्येक होलमध्ये जेव्हा आपण एखादा दोरा टाकतोय किंवा ती दोरी त्यामध्ये टाकतोय तर प्रत्येक होलमध्ये टाकल्यानंतर पटकन ती दोरी जी आहे ती सील पॅक करून घ्यायची. सील पॅक करत असताना फर्स्ट टाइम जर तुम्हाला आलं नाही तर हा व्हिडिओ स्लो करून बघा. खूप इझी आहे. फक्त दोन्ही टोकं तुम्हाला त्या आगीवरती म्हणजे त्या दिव्यावरती पकडायचे. मेणबत्ती असेल मेणबत्तीवर घ्या आणि थोडंसं असं अटॅच करायचं आहे त्यांना दोन्ही बाजूनी. बाजूला घ्यायचं आणि हाताने करायचं. खूप इझी आहे. करायला सुद्धा खूप सोपं आहे. पण जर तुम्ही यामध्ये जर स्टीलचे चिमटे वापरले ना तर हे परमनंट होऊन जातं. कारण प्लास्टिकचे चिमटे ना थोडंसं ओझं झालं की लगेच तुटून जातात. स्टीलचे चिमटे हे मजबूत असतात म्हणून मी इथे स्टीलच्या चिमट्यांचा वापर केलाय. बघा या पद्धतीने सगळं काही व्यवस्थित मी असं सील पॅक करून घेते आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो करायचं बिलकुल विसरू नका. मी मागच्याही वर्षी तुम्हाला एक छान असे 2 ते 3 व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले की पावसाळ्यामध्ये तुम्ही घरच्या घरी छान असे हँगर बनवू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला रव्याची गाळणी जी असते त्यांनी व्यवस्थित आपण रवा असं चालतो ना त्या चाळणीचा वापर करून सुद्धा बनवून दाखवलं होतं. पण अशा बास्केट आपल्या प्रत्येकाच्या घरी असतात. नसेल तरी तर एखादं जुनं पुराणं टोपलं प्लास्टिकचं आपल्याकडे असेल ना तर प्लास्टिकचं टोपलं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. खूप इझिली तुम्ही त्याला होल पाडून व्यवस्थित क्लीन करू शकता. बनवायला सोपं आहे आणि खरं सांगू का हे करत असताना मुलांना ना ह्यामध्ये चिमटे घालण्यासाठी ठेवायचं. फक्त हे सील पॅक बंद करायचं काम तुम्ही करायचं. मुलांना सुद्धा हे अट्रॅक्शन वाटते आणि त्यांचा टीव्हीचा टाइम कुठेतरी फार कमी होतो. सो अशा पद्धतीने आपलं बघा हे मस्त असं हँगर तयार झालंय. मी खूप कमी स्पेस ठेवला आहे जेणेकरून हवा खेळती राहील. तुम्ही हे पूर्ण सुद्धा हे करून ठेवू शकता. तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर भाड्याच्या घरात काय होतं ना प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन असतं. सो अशा पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता. अशा पद्धतीने कुठेही हँग करा. मी टेम्पररी हे हँग केलं पण तुम्ही बघू शकता की सगळे छोटे छोटे कपडे मी याला हँग केलेत. असं काही नाही, मोठेही कपडे करू शकता. फक्त वरचं जे आहे ते व्यवस्थित एकदम तुम्हाला मजबूत बनवायचं आहे. या पद्धतीने बनवा. टाकाऊ पासून टिकाऊ सुद्धा वस्तू झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे छोटे कपडे असतात जे सुकत नाही ह्या सततच्या पावसामुळे तर ते सुद्धा सुकण्यास मदत होते आणि तुम्ही दिवसभर जरी तुमचे कपडे सुकले नाही तर रात्री फॅनच्या खाली कुठेही हे खूप इझिली अडकवू शकता. दरवाजाला कुठेही खिडकीला अडकवू शकता किंवा खुर्चीला अडकवू शकता. खूप इझी आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.